श्री स्वामी समर्थ. चला तर आपण नंबर 1 अशी खुसखुशीत 2 पदार्थापासून मिठाई बनवूया. मिठाई अगदी खुसखुशीत नंबर 1 होते. 1 वाटी दूध पावडर, अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी खोबऱ्याचे कीस, बदाम, पिस्ता आणि विलायची पावडर. प्रथम आपण पॅनमध्ये 1 वाटी खोबरं, 1 वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी साखर घालून मिक्स करूया. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता हे सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं. गॅसवर ठेवायचं नाही, अगोदर खाली सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यात 1 कप दूध घालूया आणि हे सर्व मिक्स खालीच करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि लवकर पटकन मिक्स होतं. आपली मिठाई पटकन अगदी झटपट 10 मिनिटात तयार होते. आता आपले हे सारण सर्व मिक्स झाले आहे. याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता आपण गॅसवर ठेवू. गॅस मंद ठेवायचा आहे आणि त्याला सारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली मिल्क पावडर चिकटणार नाही. आता आपली साखर चांगली मेल्ट झाली आहे. साखर विरघळली की थोडी पातळ होते, त्याच्यामुळे 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यात आपण मूठभर खायचा कलर घातलेला आहे, ऑरेंज कलर घातला आहे खायचा. आता आपले मिश्रण चांगले घट्ट होत आले आहे. एकसारखे ढवळून सगळे व्यवस्थित कलर मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण 4-5 विलायचीची पावडर घातली आहे आणि हे आपलं मिश्रण आता चांगले एकजीव घट्ट झालेले आहे. वड्या करण्यासारखे इतपत घट्ट झाले आहे. गॅस मंद ठेवायचा आहे. त्यात वरून 1 चमचा तूप घालायचे आहे. तूप घातल्यामुळे वड्या आपल्या एकदम कोरड्या होत नाहीत, चांगल्या होतात. आता हे मिश्रण आपण प्लेटमध्ये पसरवून घेऊ. काजू, बदाम, पिस्त्याचे काप वरून टाकायचे आहेत आणि आपली ही मिठाई अगदी झटपट 5 मिनिटात तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बाहेरली महागडी मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या साहित्यात आणि एकदम छान कमी वेळेत घरच्या घरी बनवून खायचे आहे. एक अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवले होते. आता आपले मिश्रण चांगले घट्ट झाले आहे. त्याच्यात आपण वड्या करून घेऊ. आता आपल्या हे एकदम छान वड्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम टेस्टी पण झाले आहेत. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणाऱ्या ह्या 2 पदार्थापासून बनणाऱ्या वड्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब